पूर्वी आपल्याकडे कापसाच्या वाती यायच्या, फुल वाती यायच्या, त्या आता कन्वर्ट झाल्या तूप वाती म्हणजे रेडी वाती, ते आपल्याकडे अवेलेबल आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तुम्ही इथे बघू शकता माझ्याकडे सगळे दिवे आहेत, म्हणजे अलग अलग प्रकारचे दिवे आहेत, समय आहेत, मग पूजेचा आरती ताट आहे, मग गौरी मुखवटे आहेत. नमस्कार, मी शीतल मोरे लोकशाही मराठीच्या या विशेष सेगमेंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मंडळी, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गणपती हे काही दिवसांवर येऊन ठेपलेले आहेत आणि याच निमित्तानं सगळ्या बाजारपेठा देखील गजबजलेल्या दिसतात. याच निमित्तानं आज आपण आलेलो आहोत लालबागच्या मार्केटमध्ये. इथे काय नवीन अशा सजावटीच्या वस्तू आहेत, गणपतीचे दागिने आहेत, गौरीचे मुखवटे आणि सोबतच गौरीचे दागिने, या सर्वांची आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग. मार्केटमध्ये एंटर केले आपल्याला विविध पारंपरिक असे गौरी गणपतीचे दागिने पाहायला मिळतात आणि आपण आता सध्या एका दुकानात आलोय जिथे गौरीचे मुखवटे, तिचे दागिने आणि साड्या असे काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आपण इथल्या दुकानदारांशी बोलूयात, काय आहेत नेमके यातले नवीन नवीन प्रकार. काका, पहिलं तर तुमच्या दुकानाचं नाव सांगा आणि कधीपासून तुमचं दुकान आहे? आपलं हे दुकानाचं नाव आहे दिगंबरा आर्ट्स, जे आपले लोकेटेड आहे जिथे आपला गणपती बसतो लालबागचा राजा, ज्या लालबागच्या राजाच्या जवळ आहे. मिरची गल्ली म्हणून आहे ती. आणि आपलं हे दुकानाला गौरीचा व्यवसाय चालू करून आपल्याला 10 वर्ष झालेली आहेत. आणि आपल्याकडे आता हे गौरीच्या ज्या सगळ्या व्हरायटी आपल्याकडे भेटतात, जे आपण बोलतो कापडी अंग बोलतो, शिवाय फायबरचा आपल्याकडे अर्धा अंग आहे, फायबरचा फुल अंग आहे, शिवाय आपल्याकडे POPचा हे अर्धा अंग आहे, तसे पण आहेत. परत आपल्याकडे POPचे हे चेहरे आहेत, हे आपण ह्या पॅटर्नमध्ये पण आहेत हे. आणि याच्यामध्ये अशा पण काही मुखवटे असतात ज्याला आपण कानातले किंवा नथ वेगळी घालू शकतो, अशा काही आम्हाला दाखवू शकाल का? बघा, हे जे आहे स्पेशल मुकुटे आहेत, ज्याच्यामध्ये हे लेन्सचं वर्क केलेलं असतं. त्याला तुम्ही सर्व सजवू शकतात. कानातले, इकडे बिंदी, ह्याला बिंदीला होल असतो, शिवाय इकडे तुम्हाला नथ घालू शकतात. आणि ह्याला डोळ्यांना हे स्पेशल डोळे, ह्यांना बोलतात लेन्सवाले मुकुट बोलतो आपण. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही लेन्स लावलेले असतात का तुम्ही ते करताना जेव्हा नक्षीकाम करता? ॲक्च्युली हे डोळे जे असतात हे कोरलेले डोळे असतात. आता इतर जे मुकुटे आहेत त्या मुकुटांना आहे ना कागद चिटकवलेले आहे. हे बघा, हे कागदाचे प्रिंटआउट काढलेले आहे, पण हे डोळे कोरलेले असतात. त्याला ते वर्क केलं जातं पूर्ण. ते वर्क करून मग त्याला ते जे लेन्सचं रूप दिलं जातं, म्हणून ह्या मुकुटांना नाव पडलेलं आहे लेन्सचे मुकुटे. आणि जे हे लेन्सचे तुम्ही म्हणला जिला आपण नथ आणि कानातलं घालू शकतो, त्या ज्या आहेत त्या रेडीमेड कानातले वगैरे, ह्याचे प्राइस रेंज काय दोन्हीच्या? आता हे साधारण आपण जे घ्यायला जातो हे 300 पासून स्टार्टिंग आहे. ते 300 पासून ते आपल्याकडे पण 3,500 पर्यंत मुकुट आहेत. मग जसं कस्टमरला आवडतं तशा पद्धतीने ती प्राईस चेंज होत राहते. आपल्याकडे सोलापुरी, कोल्हापुरी, शिवाय वाई पॅटर्न, पेनचे पॅटर्न, हे असे प्रत्येक आपल्याकडे पॅटर्न अवेलेबल आहेत. इथे आम्हाला गौरीच्या मुखवट्यांसह म्हणजे तिच्या अंगासहित पिलवंडांचे पण काही अंग आणि त्यांचे मुखवटे दिसतात, त्याबद्दल पण आम्हाला थोडी माहिती. आपल्याला पिलवंडाचे आहेत. पिलवंड आपल्याकडे आहेत, ही लहान प्रकारचे आहेत. त्यांच्या पिलवंडाचे आपल्याकडे अंग पण आहेत, जे कापडी अंग आहेत. कापडी अंग अर्धे आहेत, त्याच्यानंतर फायबरचे आहेत आणि POPचे पण आहेत आपल्याकडे. हे असे त्याचे प्रकार आहेत जिथे आपण हे लावलेले आहेत. जसं की आपण लालबागच्या मार्केटमध्ये आहोत ते तुम्हाला सांगितलं, तशीच आपली आत्ताची ही सफर अशी सुरू आहे. आणि आपण पुन्हा एका दुकानात आलेलो आहोत जिथे गणपतीचे दागिने पाहायला मिळत आहेत. इथल्या आपण ओनरशी आपण बोलणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांच्याकडे काय व्हरायटीज आहे गणपतीच्या दागिन्यांमध्ये खास करून. दादा, तुमच्याकडे आम्ही पाहिलं की विविध अशा गणपतीच्या पारंपरिक दागिने किंवा कंठी वगैरे पाहायला मिळतात आणि आणखी व्हरायटीज आहे. काय सांगाल या सगळ्या दागिन्यांबद्दलची माहिती? बेसिकली कसं आहे, दरवर्षी ट्रेंड चेंज होत असतो. म्हणजे एक बेसिक गोष्ट सेम असते, पण त्याच्यात लोकांना व्हरायटी हवी असते. तर आपण उदाहरणार्थ पूर्वी ज्या कंठ्या यायच्या त्या पुठ्ठ्यावरच्या यायच्या ट्रेडिशनल, ज्या तुम्ही आमच्याकडे शूट केल्या असतील, त्याच्यावरनं आता लोक मोतींच्या कंठ्यांवर आले आहेत. आता मोती आणि फुलं अशी दोन्ही मिक्स पण कंठ्या आलेल्या आहेत, ज्या आम्ही इथे वरती लेटेस्ट ज्या लागल्या त्या आहेत. मेटलच्या आलेल्या आहेत. तसं पूर्वी कापसाची कंठी असायची, म्हणजे कापसाचं वस्त्र असायचं, त्याचं परिवर्तन कंठीमध्ये केलं आहे. त्या पण आम्ही डिस्प्लेला लावल्या आहेत. म्हणजे एक नवीन ट्रेंड लोकांना हवा आहे, त्या हिशोबाने आम्ही नवीन वस्तू दरवर्षी काही इंट्रोड्यूस करत असतो. पूर्वी आपल्याकडे कापसाच्या वाती यायच्या, फुल वाती यायच्या, त्या आता कन्वर्ट झाल्या तूप वाती म्हणजे रेडी वाती, ते आपल्याकडे अवेलेबल आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. धूपमध्ये व्हेरियंट्स आहेत, धूप पावडर येते, धूप खडा येतो, अशा सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे. वेगवेगळे कप्स आहेत, धूप कप आहेत, त्याच्यानंतर धूप स्टिक्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तुमच्या इथे आम्ही पाहिलं की बिग बाळीमध्ये पण काही प्रकार बघायला मिळतात. बिग बाळीबद्दलचं व्हरायटीजबद्दल काय सांगा? बिग बाई
1 फुटाच्या गणपतीपासून 18 ते 22 फुटाच्या गणपतीपर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये पण छान लटकन लावलेले आहे, ब्रोच लावलेले आहेत, वेगवेगळे व्हेरियंट्स आहेत. या सगळ्यात एक महत्त्वाचं म्हणजे कंठीबद्दल तुम्ही सांगितलं आणि बिग बाळीजबद्दलच्या व्हरायटीजबद्दल, पण याची प्राइस रेंज कशी आहे, कशा साईजपासून त्या आहे आणि प्राइस कशा आहेत? बिग बाई तुम्ही जर लहान मूर्त्यांच्या विचारल्यात तर 20 रुपयापासून 120 रुपयापर्यंत आहे. सार्वजनिक गणपतीचे जे आपण म्हणतो 5 फुटाच्या वरच्या ज्या 22 फुटापर्यंत आहेत, त्याची रेंज 250 रुपयापासून अगदी 750, 800 ते 1100पर्यंत आहे. त्याच्यात अजून एक व्हेरियंट ॲड झालं आहे. जसं बिग बाई येते तशी एक लटकन म्हणून प्रकार येतो, जी बिग बाईच्या पुढे कानाच्या आणि कपाळाच्या मध्ये लावली जाते. तीसुद्धा लहान मूर्तीची 20 रुपयापासून मोठ्या मूर्तीची अगदी 1200 रुपयापर्यंत आहे. आणि गणपतीचे शेले काही पाहिले आम्ही तुमचे, तर त्याच्या कशा प्राइस आहेत आणि त्याच्यात काय व्हरायटीज आहेत नवीन? शेल्यामध्ये पूर्वी जर तुम्ही बघाल तर एक ट्रेडिशनल असा एक पट्टा यायचा, त्याच्या गोल्डन बॉर्डर असायची आणि 3-4 रंग असायचे. आता त्याच्यामध्ये छान एम्ब्रॉयडरीचं वर्क, त्याची रेंज 150 रुपयापासून अगदी 600 रुपयापर्यंत आहे. परत साईज जशी तुमचा बाप्पा मोठा असो तसे त्याचे सायझेस व्हेरी होत जातात. त्याच्यानंतर शेल्यामध्ये तुम्ही विचारलं तर मोत्यांचे शेले पण आहेत आणि मेटलचे शेले पण आहेत. ते इंट्रोडक्शन नवीन आहे. आपण पाहिलं की लालबागच्या मार्केटमध्ये विविध प्रकारच्या व्हरायटी झालेल्या आहेत. जर तुम्ही आणखी अजूनही सजावटीसाठी तयारी करत असाल, अजूनही तुम्ही सजावट तुमच्या घरातली पूर्ण झाली नसेल, तर तुम्ही नक्कीच लालबागच्या मार्केटला भेट देऊन इथं वेगवेगळी व्हरायटीज पाहू शकता, खरेदी करू शकता. अगदी 50 रुपये ते 20 रुपयापासून याची सुरुवात होऊन ते 700-800 रुपयांपर्यंत हे पाहायला मिळते. जसं की मी तुम्हाला सांगितलं, पूजेसाठी जे महत्त्वाच्या वस्तू असतात आपण गणपतीच्या पूजेमध्ये वापरतो त्या पारंपरिक पद्धतीच्या अशा या दुकानामध्ये मिळतात. आपण इथल्या ओनर जे आहेत त्यांच्यासोबत बोलूयात, त्यांच्याकडे नेमकं काय वस्तू आहेत आणि त्याचं महत्त्व काय. काय वस्तू तुमच्याकडे आहेत पितळाच्या जसं की पाहायला मिळत आहेत इथे? माझी दुकान हे 12 महिने मी हे सगळं पूजा आर्टिकलच विकतो. तुम्ही इथे बघू शकता माझ्याकडे सगळे दिवे आहेत, म्हणजे अलग अलग प्रकारचे दिवे आहेत, समय आहेत, मग पूजेचा आरती ताट आहे, मग गौरी मुखवटे आहेत, वेगवेगळी सगळी पॅटर्न आहे, वेगवेगळं सगळं आहे. 12 महिने माझ्याकडे हेच आहे. तुम्ही बघू शकता तुम्हाला काय काय पाहिजे. गडू तांबे आहे, तामण आहे, पळी पंचपात्र आहेत, मग निरंजन आहेत, या समय आहेत, घुंगरू आहेत. घुंगरू कडी आता नवीन जे आलेलं आहे इंस्टाग्रामवरती जे फेमस झाले ते घुंगरू कडे आहेत. मग छोटे मोठे टाळ आहेत. असं सगळं भेटणार पूजेचं साहित्य आपल्या दुकानात 12 महिने. आणि याचे गौरी मुखवटे जे सांगताय तुम्ही किंवा इतर काही वस्तू, प्राइस रेंज कशा आहेत आणि साईज नेमका कशा? हां, लहान मोठी साईज आहे त्याच्यामध्ये. आता हे गौरी मुखवटे स्टार्ट होतात 1400 रुपयेपासून. 1400वाला आहे. मग तशी जशी साईज वाढणार तशी त्याची दर पण वाढत जाते, किंमत पण वाढते. तसंच हे चपट्यामध्ये पण आहे. चपट्यामध्ये पण जशी लहान मोठी 3 साईज येते. लहान साईज आहे ती 1200 रुपयाची आहे, मोठी साईज 1400 रुपयाची आहे, त्याच्यापेक्षा मोठी 1800 रुपयाची आहे. अलग अलग अशी साईज आहे. तसेच ते निरंजनमध्ये पण आहेत, तसं समयांमध्ये पण आहे. समयांमध्ये पातळ समय घेतली तरी 600 रुपयाची आहे, एवढी समय जाड घेतली तर 800 रुपयाची येईल, 1200 रुपयाची येईल. अलग अलग क्वालिटी, अलग अलग पॅटर्न, अलग अलग रेट असतो त्याचा. आणि धूप आरतीमध्ये वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात, त्याचे काय प्राइस पॅटर्न आहेत. धूप आरती स्टार्ट होते 60 रुपयापासून, स्टीलची 60 रुपयापासून स्टार्ट होते. ती पितळेची माझ्याकडे 4500 रुपयेपर्यंत आहे, मोठी साईज जम्बो. तर अशा प्रकारे पूजेचं साहित्य सुद्धा पारंपरिक पद्धतीचं ते म्हणजे तांब्या पितळाचं जे आहे ते या दुकानामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. नवीन प्रकारचं घुंगूर कडीचा सांगितला काकांनी, तोही आहे इथे मिळतोय. तर तुमच्या घरातली जर काही पूजेच्या साहित्याची खरेदी राहिली असेल तर तुम्ही नक्की अशा पद्धतीच्या पारंपरिक वस्तू घेऊन ती खरेदी करू शकता. तर मंडळी, जसं की आज आपण लालबागच्या मार्केटमध्ये सफरसाठी आलो होतो. यामध्ये गणेशोत्सव सणासाठी विविध वस्तू, साहित्य आणि सजावटीच्या काही वस्तू आपण पाहिल्या. यामध्ये पितळाच्या, तांब्याच्या, यासोबतच गौरीचे मुखवटे, गौरीचे दागिने, गणपतीचे शेले, कंठीहार, विविध वस्तू आपण पाहिल्या. जर तुमच्या घरची सुद्धा गणेशोत्सवाची खरेदी, सजावटीची खरेदी राहिली असेल तर तुम्ही नक्कीच लालबागच्या या मार्केटला भेट देऊन इथे खरेदी करू शकता. आणि लोकशाही मराठीचा हा जर एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर लोकशाही मराठीला फॉलो करा. धन्यवाद.